मुंबईच्या गिरगाव परिसरामध्ये चालकाला गाडीत बेशुद्ध करून त्याला गाडीतच बांधून गाडीतून 50 लाखांची रोकड ही चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। बुधवारी संध्याकाळी गिरगावच्या वीप मार्ग येथील अर्थ क्वांटम कन्स्ट्रक्शन सुरू असलेल्या इमारतीबाहेर ही घटना घडलेली आहे। आणि याच संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊयात आपले प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून। सूरज, अतिशय धक्कादायक अशी बातमी आहे, अधिकचे काय अपडेट्स आहेत? आकांक्षा, नक्कीच बुधवारी सायंकाळची ही घटना आहे आणि सायंकाळच्या गर्दीत व्हीपी रोड मार्ग पोलीस स्टेशन परिसरामध्येच ही घटना घडलेली आहे। जवळपास पिंटू यादव नावाचा जो चालक आहे याच्याजवळ त्यांच्या व्यावसायिकाने 50 लाखाची रोकडी घरी देण्यासाठी दिली होती। मात्र गाडीत असताना दोन अज्ञात इसम त्या ठिकाणी आले। त्यांनी बोलण्यात गुंतवून पिंटूला बेशुद्ध केलं, गाडीतच बांधून ठेवलं आणि त्यानंतर ते 50 लाखाची रोकड घेऊन आता फरार झालेले आहेत। हा संपूर्ण प्रकार आता तिथल्या सीसीटीव्हीत कैद झाल्याची माहिती मिळते। या संपूर्ण प्रकरणात पिंटूची देखील चौकशी सुरू असून ते दोन आरोपी नेमके कोण होते त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न हा सुरू आहे। मात्र पिंटूवरती एकूणच त्याच्या हालचालीवरती लक्ष ठेवूनच त्याला या ठिकाणी टार्गेट केला असल्याचा संशय आहे हा व्यक्त केला जात आहे। त्यामुळे आता व्हीपी रोड मार्ग पोलीस स्टेशन या संपूर्ण प्रकरणाचा तपास करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे त्याच परिसरात एकूणच भीतीचं वातावरण देखील पाहायला मिळते। आकांक्षा, अगदी धन्यवाद सूरज या माहितीबद्दल। या संदर्भातले अपडेट्स जाणून घेऊ। पुढची बातमी पाहूयात। छत्रपती संभाजीनगरमध्ये